सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप येथे बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे। गावंधरी मळा परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकरी सुभाष बाळासाहेब पाटील यांच्या शेळीच्या शेडमध्ये घुसून हल्ला केला आहे। या हल्ल्यात दोन लहान करडांचा जागीच मृत्यू झाला असून आणखीन एक करडू गंभीर जखमी झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुभाष पाटील यांचे घर गावालगत असून घराशेजारी शेळ्यांचे शेड आहे। त्यांच्याकडे 6 शेळ्यांचे संगोपन केले जाते। पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घराच्या भिंतीचा आधार घेत शेडमध्ये प्रवेश केला आणि करडांवर हल्ला चढवला। या हल्ल्यात 4 महिन्यांची एक पाट आणि पालव्याचा जागीच मृत्यू झालाय, तर आणखीन एका करडाच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे। सकाळी ही घटना उघडकीस येतात पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। शेती आणि पशुपालनावरच उदरनिर्वाह असलेल्या या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। दरम्यान सकाळी शेजारील शेतकरी मारुती वसंतराव पाटील हे उसाच्या शेतात वैरण काढण्यासाठी गेले असता त्यांना जवळच बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला। सावधगिरी बाळगत त्यांनी तातडीनं तेथून पळ काढला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। या घटनेमुळे कुरळप गावंधरी मळा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालं असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले असून मृत जनावरांचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। माझं नाव सुभाष बाळासाहेब पाटील। आम्ही गावाची दर राहते। आज पाटीच्या दरम्यान आमच्या 2 पालवी बिबट्यानं खाल्ली होती। बिबट्याचा बंदोबस्त बघा करावा। मी शेतकरी आहे आणि शेती आणि या जोडधंद्यावर आमचं चालतंय सगळं। आमचं आता आर्थिक नुकसान झाले, म्हणून दोघांनी याचा बिबट्याचा बंदोबस्त करावा। ते आता वन विभागाला आम्ही फोन केला आहे, ते माणसं आता येऊन त्याचा पंचनामा करणार आहेत, करून त्याचं काय आम्हाला आर्थिक मदत करावी सरकारनं। ते लहान मुलं बी आहे, ते इथं वस्ती बी आहे, गावा शेजारी आम्ही राहतो। लहान मुलं आहेत, आमच्या घरात बी मुलं आहेत 2। बिबट्याचा आता धोका जास्तच वाढलेला आहे, बंदोबस्त करावा।